अकोला रेल्वे स्थानकावर चोरट्याने चेन स्नॅचिंगच्या प्रयत्नात प्रवासी हेमंत गावंडे यांच्यावर हल्ला केला। यात त्यांचा मृत्यू झाला। नातेवाईक व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। अकोला रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। रविवार 16 मार्च रोजी रात्री 10 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर अकोट-अकोला मेमो ट्रेनने प्रवास करणारा हेमंत गावंडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर चोरीसाठी हल्ला झाला। रेल्वे स्थानकात उतरल्यावर सौ हर्षा गावंडे यांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र हेमंत गावंडे यांनी धाडसाने पाठलाग केला। झटापटी दरम्यान चोरट्याने गावंडे यांना गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पलायन केले। या घटनेत गंभीर दुखापतीमुळे गावंडे यांचा मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबियांनी रेल्वे पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप केले आहेत। या घटनेनंतर हिवरखेडसह अनेक गावांतील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला। प्रशासनाकडे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। नातेवाईकांनी जीआरपी पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांच्यासह ड्युटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। तसेच मृतकाच्या कुटुंबाला मदत करून त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। प्रशासनाकडून या मागण्यांसंदर्भात काय निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।